हा आहे आपल्या क्यू प्लस ऍपचा इंटरफेस. हा आहे आपल्या क्यू प्लस ऍपचा इंटरफेस. ठीक आहे. सर्वात पहिले आपण बघूयात की फंड ऍड कसं करायचं ते. कारण फंड जर ऍड केला नाही तर आपल्याला ट्रेडिंग करता येणार नाही. करेक्ट. सो सर्वात पहिले आपण फंड कसं ऍड करायचं ते बघूयात. खाली मोर ऑप्शन आहे. त्या मोरला क्लिक करायचं. इथे फंड्स असं एक ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं. ठीक आहे. इकडनं ऍड फंड्सला क्लिक केलं. इथे तुम्हाला जी काही अमाऊंट टाकायची, जी काही अमाऊंट ऍड करायची, ती अमाऊंट तुम्ही इथे टाकणार. जसं की सपोज मला ऍड करायचे 500 रुपये. मी 500 टाकलं. ठीक आहे. स्क्रोल करून खाली आलो. इथे दोन ऑप्शन आहेत आपल्याला, नेट बँकिंग सॉरी युपीआय आणि नेट बँकिंग. ठीक आहे. आपण युपीआय आयडी थ्रू पण पैसे ऍड करू शकतो आणि नेट बँकिंग थ्रू पण पैसे ऍड करू शकतो. आता जर आपण युपीआय सिलेक्ट केलं तर इथे आपल्याला युपीआय आयडी टाकावा लागतो आपला. आता जी बँक तुम्ही अकाउंट ओपनिंगच्या वेळेस दिली त्याच बँकेचा तुम्हाला युपीआय आयडी टाकावं लागेल. जसं की आता इथे एचडीएफसी बँक दिसते. ठीक आहे. तुम्हाला काय आहे की फक्त एचडीएफसी बँकेचाच युपीआय आयडी चालेल. आता जर तुम्ही ते अॅरोला क्लिक केलं. ठीक आहे. या अॅरोला क्लिक केलं तर इथे दोन बँक दिसतील, एचडीएफसी आणि पेटीएम. दोनपैकी जी बँक असेल ती बँक सिलेक्ट करायची, त्या बँकेचा युपीआय आयडी टाकायचा आणि पे करायचं. आता युपीआय आयडी तुम्ही कोणता टाकतात? जसं की फोन पे असेल किंवा गुगल पे असेल. करेक्ट. सपोज तुम्ही फोन पेचा युपीआय आयडी टाकला तर तुम्हाला फोन पेला रिक्वेस्ट जनरेट होते. ठीक आहे. तिकडनं तुम्ही ती रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केल्यानंतर तुमचं पेमेंट होऊन जातं. ओके. क्लिअर झालंय सर्वांना फंड कसं ऍड करायचं ते? फंड कसं ऍड करायचं ते क्लिअर झालं सर्वांना? चॅट बॉक्स मध्ये आन्सर द्या. ओके ग्रेट. तो आपण पुढे जाऊयात आता. ठीक आहे. आता फंड तर ऍड झालेला आहे आपला. ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेप काय असेल आपली? वॉच लिस्ट ऍड करायची. बरोबर. वॉच लिस्ट ऍड करणे ही आपली नेक्स्ट स्टेप. आता इथे दिसतंय तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स. इथे निफ्टी ऑप्शन दिसतंय. अजून थोडं पुढे गेलो तर बँक निफ्टी ऑप्शन दिसेल. त्याच्या पुढे गेलो तर सेन्सेक्स ऑप्शन दिसेल. या ज्या आहेत ह्या आपल्याला बाय डिफॉल्ट वॉच लिस्ट दिल्या आहेत. ठीक आहे. या ज्या आहेत या बाय डिफॉल्ट वॉच लिस्ट आहेत. आता आपल्याला आपली स्वतःची वॉच लिस्ट क्रिएट करायची. बरोबर. तर स्वतःची वॉच लिस्ट क्रिएट करण्यासाठी आपण काय करणार? इथे बघा एक ऑप्शन दिसतंय तुम्हाला. या ऑप्शनला क्लिक करायचं. ठीक आहे. इथे खाली ऍड वॉच लिस्ट असं एक ऑप्शन आहे. यावरती क्लिक करायचं. इथे तुम्ही वॉच लिस्टला नाव देणार, जे काही तुम्हाला नाव द्यायचंय ते. ठीक आहे. जसं की सपोज मला नाव द्यायचंय डेमो. मी डेमो नाव देणार. डेमो नाव दिलं, आपलं डेमो सेशन आहे म्हणून मी डेमो नाव दिलंय. सो मी डेमो नाव दिलं, खाली क्रिएटला क्लिक केलं. हे बघा डेमो नावाची वॉचलिस्ट माझी क्रिएट झालेली. गुड मॉर्निंग चंद्रकांत सर. डेमो नावाची वॉचलिस्ट माझी क्रिएट झालेली. ठीक आहे. आता वॉचलिस्ट तर क्रिएट झालेली आहे आपली. त्या वॉचलिस्ट मध्ये स्टॉक पण ऍड करावे लागतील. करेक्ट. तर स्टॉक कसे ऍड करणार? खाली ऍड स्क्रिप्ट असं एक ऑप्शन आहे. ठीक आहे. यावरती क्लिक करायचं. इथे स्टॉकचं नाव सर्च करायचं. सपोज मला ऍड करायचं आहे रिलायन्स स्टॉक. ठीक आहे. मी रिलायन्स सर्च केलं. आता फॅमिली एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. आपण फक्त एनएससी मध्येच ट्रेड करतो. ठीक आहे. आपण फक्त आणि फक्त एनएससी मध्येच ट्रेड करतो. सो ज्यावेळेस तुम्ही इथे वॉच लिस्टला स्टॉक ऍड करणार तर तो एनएससी मधला आहे की बीएससी मधला आहे हे चेक करून घ्यायचं. हे बघा इथे दिसतंय एनएससी. हे एनएससी मधलेच स्टॉक ऍड करायचे आणि त्यामध्येच ट्रेड करायचं. ठीक आहे. तर मी ते प्लस साईनला क्लिक केलं. बॅक आलो. हे बघा रिलायन्स स्टॉक माझा ऍड झालेला आहे. सेम. सपोज मला ऍड करायचं आहे आणखीन आयओसी. मी आयओसी सर्च केलं. एनएससी दिसतंय ते प्लस साईन आहे, यावरती क्लिक केलं. बॅक आलो. आयओसी ऍड झालेला आहे. मला ऍड करायचं आहे सपोज एचडीएफसी बँक. मी एचडीएफसी सर्च केलं. इथे एनएससी दिसतंय. एनएससी प्लसला क्लिक केलं. बॅक आलो. एचडीएफसी पण ऍड झालेला आहे. सपोज मला ऍड करायचं आहे बँक ऑफ इंडिया. एनएससी दिसतंय. प्लस साईनला क्लिक केलं. बॅक आलो. बँक ऑफ इंडिया हा स्टॉक पण माझा ऍड झालेला आहे. ठीक आहे. आता वॉच लिस्ट क्रिएट करणे आणि त्यामध्ये स्टॉक ऍड करणे यात कोणाला काही डाऊट्स क्वेरी आहेत?
वॉच लिस्ट क्रिएट करणे आणि त्यात स्टॉक ऍड करणे, यात सगळं क्लिअर आहे सर्वांना? ओके ग्रेट. सो आपण पुढे जाऊयात आता. ठीक आहे. आता वॉच लिस्ट तर क्रिएट झाली आहे आपली. ठीक आहे. त्या स्टॉक पण ऍड झाले. आता आपण बघूयात स्टॉक बाय कसा करायचा, त्यानंतर सेल, शॉर्ट सेल कसा करायचा, सेल कसा करायचा. ठीक आहे. सपोज मला बँक ऑफ इंडिया हा स्टॉक करायचा आहे बाय. ठीक आहे, बँक ऑफ इंडिया हा स्टॉक मला बाय करायचा आहे. मी काय करणार, सिम्पली बँक ऑफ इंडियाला क्लिक करणार. ते बाय ऑप्शन दिसतंय, बाय आणि सेल. आता ज्यावेळेस आपल्याला शॉर्ट सेल करायचं असेल त्यावेळेस आपण सेलला क्लिक करणार. आपल्याला बाय करायचं असेल आपण बायला क्लिक करणार. ठीक आहे. आता मला स्टॉक बाय करायचा, सो मी इथे बायला क्लिक करतो. ठीक आहे. इथे आपल्याला चार ऑप्शन दिसत आहेत: डिलिव्हरी, इंट्राडे एम आय एस, सीओ आणि बीओ. आता आपण डिलिव्हरी कधी सिलेक्ट करतो? ज्या वेळेस आपल्याला स्टॉक लॉंग टर्म साठी बाय करायचा असेल. स्टॉक जर आपल्याला लॉंग टर्म साठी बाय करायचा असेल तर आपण डिलिव्हरी सिलेक्ट करतो. ठीक आहे. बाजूला इंट्राडे. आता डिलिव्हरी मध्ये घेतलेला स्टॉक जर तुम्ही आज घेतला तर तो आज आणि उद्या विकता येणार नाही. तो आपल्याला परवा म्हणजे उद्या नंतर परवापासून पुढे कधी विकता येईल, पण उद्या आपल्याला तो स्टॉक विकता येणार नाही. ठीक आहे, हे क्लिअर करून ठेवा. डिलिव्हरी मध्ये घेतलेला स्टॉक नेक्स्ट डे ला विकता येत नाही, कारण सेटलमेंट राहते. T+2 सेटलमेंट राहते. त्यामुळे आपल्याला नेक्स्ट डे ला हा स्टॉक विकता येत नाही. ओके. सो पुढे जाऊयात आपण. काय इंट्राडे. आता इंट्राडे कधी यूज करायचं? सेम डे बाय आणि सेम डे सेल जर करायचं असेल, म्हणजे जे आपण रोजचं ट्रेडिंग करतो. ठीक आहे. आजच घेतला आणि आजच विकला, त्यासाठी इंट्राडे. बाजूला आहे सीओ आणि बीओ. सीओ म्हणजे कव्हर ऑर्डर, बीओ म्हणजे ब्रॅकेट ऑर्डर. हे आपण वापरतही नाही आणि रिकमेंडही करत नाही. ठीक आहे. सीओ आणि बीओ आपण वापरतही नाही आणि रिकमेंडही करत नाही. ठीक आहे. आपण कोणते यूज करतो? फक्त डिलिव्हरी आणि इंट्राडे. ठीक आहे. आता खाली परत चार ऑप्शन आहेत आपल्याला: लिमिट, मार्केट, एस एल आणि एस एल एम. आता इथे एस एल जो आहे, हे एस एलचा यूज कॅश सेगमेंटमध्ये होत नाही. एस एलचा यूज कॅश सेगमेंटमध्ये होत नाही. एस एलचा यूज फक्त ऑप्शन आणि फ्युचर मध्येच होतो. ठीक आहे. एस एलचा यूज हा फक्त ऑप्शन आणि फ्युचर मध्येच होतो. कॅश सेगमेंटमध्ये एस एलचा यूज होत नाही. ठीक आहे. सो राहिलं फक्त लिमिट, मार्केट आणि एस एल एम. आता स्टॉक बाय करत असताना लिमिटचा यूज कधी होतो? लक्षात घ्या, स्टॉक बाय करतोय आपण, तर बाय करत असताना लिमिटचा यूज कधी होतो? जर आपल्याला मार्केट प्राइसच्या खालच्या प्राइसला स्टॉक बाय करायचा असेल. मार्केट प्राइसच्या खालच्या प्राइसला जर स्टॉक बाय करायचा असेल तर आपण सिलेक्ट करतो लिमिट. सपोज मार्केट प्राइस चालू आहे आता 131.80, बरोबर. आणि आपल्याला स्टॉक बाय करायचा आहे 125 रुपये, 126 रुपये. तर अशा वेळेस मी काय करणार? लिमिट सिलेक्ट करणार. इथे प्राइस मध्ये टाकणार 125. ठीक आहे. इकडनं क्वांटिटी चेंज करणार, जी काय मला क्वांटिटी घ्यायची ती, आणि बायला क्लिक करणार. ठीक आहे. सेम. आता सपोज मला जी मार्केट, आता मार्केटचा यूज कधी होतो? बाजूला आहे मार्केट. मार्केटचा यूज कधी होतो? जर मला जी मार्केट प्राइस चालू आहे त्या प्राइसला जर स्टॉक बाय करायचा असेल. मार्केट प्राइस जी चालू आहे त्या प्राइसला जर मला स्टॉक बाय करायचा असेल तर मी सिलेक्ट करतो मार्केट. ठीक आहे. मार्केट सिलेक्ट केल्यानंतर कुठेच प्राइस चेंज करायची नाही. प्राइस कुठेच चेंज करायची नाही. ठीक आहे. कारण मार्केट सिलेक्ट केल्यानंतर प्राइस म्हणजे ऍप्लिकेशन प्राइस ऑटोमॅटिकली घेतं. जी करंट प्राइस चालू आहे, जी एलटीपी चालू असेल ती ऑटोमॅटिकली घेतं. ठीक आहे. सो मार्केट सिलेक्ट केल्यानंतर फक्त आपण क्वांटिटी चेंज करतो आणि बायला क्लिक करतो. ठीक आहे. लास्ट ऑप्शन आहे आपलं एसएलएम. आता एसएलएम कधी यूज करतो आपण? जर आपल्याला मार्केट प्राइसच्या वरच्या प्राइसला स्टॉक बाय करायचा असेल. मार्केट प्राइसच्या वरच्या प्राइसला जर स्टॉक बाय करायचा असेल तर आपण सिलेक्ट करतो एसएलएम. जसं की आता मार्केट प्राइस चालू आहे 131. ठीक आहे. आपल्याला स्टॉक बाय करायचा 135, 136. अशा वेळेस मी काय करणार? एसएलएम सिलेक्ट करणार. इथे ट्रिगर प्राइस मध्ये टाकणार 137. ठीक आहे. 137 टाकणार आणि बायला क्लिक करणार. ठीक आहे. हे क्लिअर आहे सर्वांना? लिमिट, मार्केट
आणि SLM. या गोष्टी क्लिअर झाल्यात सर्वांना? चॅटबॉक्समध्ये आन्सर द्या. लिमिट, मार्केट आणि SLM हे सर्व गोष्टी क्लिअर झाल्यात सर्वांना? तिन्ही गोष्टी. खूप कमी आन्सर येत आहेत. सर्वांना क्लिअर नाही झालेलं आहे का? जोपर्यंत तुम्ही आन्सर देणार नाही फॅमिली, तोपर्यंत मला लक्षात येणार नाही तुम्हाला काय समजलंय काय नाही समजलंय. अमृता मॅम, काय समजलं नाहीये तुम्हाला? कोणता टॉपिक नाही समजलाय सांगा, आपण परत रिपीट करूयात. मॅम, एसएलचा यूज कॅश सेगमेंट मध्ये होत नाही. एसएलचा यूज फक्त फ्युचर ऑप्शन मध्ये होतो. एसएलचा यूज कॅश मध्ये होत नाही. आपण SLM वापरतो. झालंय क्लिअर मॅम तुम्हाला? ओके. सो आता सपोज बँक ऑफ इंडिया हा स्टॉक मी मार्केट प्राइसला बाय करतोय. 3 क्वांटिटी. ठीक आहे. मार्केट प्राइसला 3 क्वांटिटी बाय करतोय. बायला क्लिक केलं. ठीक आहे. इकडे ऑर्डर्स मध्ये हे बघा, एक्झिक्युटेड मध्ये मला माझी ऑर्डर कंप्लीट म्हणून दिसते. ठीक आहे. पोर्टफोलिओला आलो. अं, मला माझा स्टॉक दिसतोय. ठीक आहे. पोर्टफोलिओ मध्ये मला माझा स्टॉक दिसतोय. ओके. सेम. आता सपोज आपला स्टॉक तर बाय झालेला आहे. ओके. स्टॉक बाय झालेला आहे. आपल्याला लावायचे स्टॉकला स्टॉप लॉस आणि टार्गेट. ठीक आहे. या स्टॉकला मला स्टॉप लॉस आणि टार्गेट लावायचे. तर मी काय करणार? स्टॉकला क्लिक करणार. आता स्टॉप लॉस आणि टार्गेटची मी तुम्हाला प्रोसिजर सांगतो. ठीक आहे. जोपर्यंत स्टॉक तुम्हाला पोर्टफोलिओ मध्ये दिसत नाही, पोर्टफोलिओ मध्ये जोपर्यंत तुम्हाला तुमचा स्टॉक दिसत नाही, तोपर्यंत तुम्ही टार्गेट आणि स्टॉप लॉस लावू शकत नाही. ठीक आहे. जोपर्यंत तुम्हाला हा स्टॉक पोर्टफोलिओ मध्ये दिसत नाही, तोपर्यंत तुम्ही टार्गेट आणि स्टॉप लॉस लावू शकत नाही. आता पोर्टफोलिओ मध्ये पोझिशन मध्ये मला माझा स्टॉक दिसतोय. ठीक आहे. आता मी टार्गेट स्टॉप लॉस लावू शकतो, बरोबर? मग आता सर्वात पहिले आपण काय लावतो? स्टॉप लॉस. तर मी काय करणार? स्टॉकला क्लिक करणार. इथे आपल्याला दोन ऑप्शन येतात, ऍड आणि एक्झिट. आपण एक्झिटला क्लिक करणार. स्टॉप लॉस लावण्यासाठी काय करणार? आपण एक्झिटला क्लिक करणार. ठीक आहे. एक्झिटला क्लिक केलं. आता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, स्टॉप लॉस साठी आपण SLM चाच यूज करतो आणि टार्गेट साठी लिमिटचाच यूज करतो. ठीक आहे. स्टॉप लॉस साठी SLM चाच यूज करतो, टार्गेट साठी लिमिटचाच यूज करतो. ठीक आहे. सो आता मला लावायचं स्टॉप लॉस, बरोबर? तर मी काय करणार? SLM ला सिलेक्ट करणार. ठीक आहे. इथे ट्रिगर प्राइस मध्ये माझी स्टॉप लॉसची प्राइस टाकणार. सपोज मला स्टॉप लॉस लावायचं आहे 130 रुपीजला. मी इथे ट्रिगर प्राइस मध्ये टाकणार 130. SLM सिलेक्ट केलं इथे. इथे SLM सिलेक्ट केलं. इकडे ट्रिगर प्राइस मध्ये 130 टाकलं आणि सेलला करतोय मी क्लिक. ठीक आहे. ऑर्डर्स मध्ये आलो. हे बघा, ओपन ऑर्डर मध्ये मला माझी स्टॉप लॉसची ऑर्डर दिसते. SLM म्हणजे स्टॉप लॉस. 130 रुपयाचा ट्रिगर प्राइस म्हणजे 130 रुपयाचा माझा स्टॉप लॉस लागलेला आहे. ओके. सेम आता मला टार्गेट लावायचंय. मी काय करणार? परत पोर्टफोलिओला येणार. ठीक आहे. टार्गेटसाठी परत स्टॉकला क्लिक करणार. एक्झिटला क्लिक करणार. आता मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं टार्गेटसाठी आपण काय यूज करणार? चॅटबॉक्स मध्ये आन्सर द्या. टार्गेटसाठी आपण काय कशाचे यूज करणार? करेक्ट. एकदम बरोबर, लिमिटचा. आपण टार्गेटसाठी, टार्गेट लावण्यासाठी लिमिटचा यूज करणार. ठीक आहे. तुम्ही ते सिलेक्ट करतोय लिमिट. ओके. आता मला सपोज टार्गेट लावायचंय 135 रुपीजला. ओके. 135 रुपीजला मला टार्गेट लावायचं. मी काय करणार? इथे प्राइस मध्ये टाकणार 135. ओके. आता एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण SLM सिलेक्ट करतो त्यावेळेस ट्रिगर प्राइस मध्ये प्राइस टाकतो. जेव्हा लिमिट सिलेक्ट करतो त्यावेळेस इथे प्राइस मध्ये प्राइस टाकतो. ठीक आहे. आता मला 135चं टार्गेट लावायचं. मी लिमिट सिलेक्ट केलं.
इथे 135 टाकलं. ठीक आहे, आणि सेलला करतोय मी क्लिक. ऑर्डर्स मध्ये आलो. लिमिट 135, म्हणजे आपली बँक ऑफ इंडिया ह्या स्टॉकला, बँक ऑफ इंडिया ह्या स्टॉकला लिमिटची, म्हणजेच टार्गेटची ऑर्डर लागलेली, 135चं टार्गेट लागलेलं आहे. ठीक आहे, हे क्लिअर झालंय सर्वांना? लिमिट कसं, स्टॉप लॉस कसं लावलं आणि टार्गेट कसं लावलं, हे क्लिअर झालं सर्वांना? ओके. ठीक आहे. आता बऱ्याचशा वेळेस काय होतं की आपलं टार्गेट हिट होत नाही किंवा स्टॉप लॉस हिट होत नाही, बरोबर? पण आपल्याला त्या स्टॉक मधनं बाहेर पडायचं राहतं. आपलं टार्गेट पण हिट होत नाही, आपलं स्टॉप लॉस पण हिट होत नाही. आपण ऑर्डर तर दोन्ही लावलेलं राहतं, टार्गेटचे पण आणि स्टॉप लॉसचे पण. पण आपल्या दोन्ही पैकी काहीच हिट होत नाही, बरोबर? पण आपल्याला तर त्या स्टॉक मधनं बाहेर पडायचंय. मग अशा वेळेस आपण काय करणार? ऑर्डर्सला आलो. ओपन ऑर्डर मध्ये आपल्याला आपली टार्गेट आणि स्टॉप लॉसची ऑर्डर दिसते. सर्वात पहिले त्या कॅन्सल करायच्या. ठीक आहे, सर्वात पहिले या ऑर्डर कॅन्सल करायच्या. कॅन्सल कशा करायच्या? ओपन ऑर्डर मध्ये आलो. आता ही टार्गेटची ऑर्डर आहे, तिला मी क्लिक केलं. इकडे मॉडीफाय आणि कॅन्सल अशी दोन ऑप्शन येतात. मी कॅन्सलला क्लिक केलं आणि येस. ठीक आहे, सेम स्टॉप लॉसची ऑर्डर आहे, तिला क्लिक केलं, कॅन्सलला क्लिक केलं, येस बोललो. झाल्या माझे टार्गेट आणि स्टॉप लॉस दोन्ही ऑर्डर कॅन्सल झाल्यात. ओके. आता पोर्टफोलिओला आलो मी. आता या स्टॉक मधनं मला बाहेर पडायचं, बरोबर? या स्टॉक मधनं मला बाहेर पडायचंय. मी काय करणार? पोर्टफोलिओला आलो, स्टॉकला क्लिक केलं, एक्झिटला क्लिक केलं. इथे मार्केट दिसतंय, मार्केट तसंच ठेवायचं. याचा अर्थ काय? जी मार्केट प्राइस चालू आहे त्या प्राइसला आपण एक्झिट करणार. ठीक आहे, जी मार्केट प्राइस चालू आहे त्या प्राइसला आपण एक्झिट करणार. मग इथे मार्केट दिसले तसंच ठेवायचं आणि खाली फक्त सेलला क्लिक करायचं. झालं, आपण बँक ऑफ इंडिया ह्या स्टॉक मधनं बाहेर पडलोय. हे क्लिअर झालं सर्वांना? आपण स्टॉक मधनं बाहेर कसं पडलोय क्लिअर झालं सर्वांना? ओके, ग्रेट. आता आपण बाईंगची प्रोसेस बघितली, बरोबर? आता आपण बघूयात शॉर्ट सेलिंग. आता आपण काय बघणार आहेत? शॉर्ट सेलिंग. ठीक आहे, सपोज आयओसी हा स्टॉक करायचा आहे मला शॉर्ट सेल. ठीक आहे. प्रेम सर, डायरेक्ट बाहेर पडताच येत नाही, बरेचदा ऑर्डर रिजेक्ट होते. बरेचदा म्हणण्यापेक्षा प्रत्येक वेळेस ऑर्डर रिजेक्ट होते, कारण आपण स्टॉप लॉस आणि टार्गेटची ऑर्डर लावलेली राहते म्हणून. येस सर. सो आता सपोज मला आयओसी हा स्टॉक करायचा शॉर्ट सेल. ठीक आहे, मी आयओसी ला क्लिक केलं. आता मला शॉर्ट सेल करायचं आहे ना, मग इथे खाली सेलचं ऑप्शन आहे, बरोबर? मी ते करणार सेलला क्लिक. आता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, डिलिव्हरी मध्ये शॉर्ट सेलिंग होत नाही. डिलिव्हरी मध्ये शॉर्ट सेलिंग होत नाही. ठीक आहे, शॉर्ट सेलिंग ही फक्त आणि फक्त इंट्राडे मध्येच होते. ओके. आता खाली परत आपल्याला चार ऑप्शन आहेत: लिमिट, मार्केट, एस एल आणि एस एल एम. जसं मी सांगितलं, एस एल चा यूज हा कॅश सेगमेंट मध्ये होत नाही. ठीक आहे, कॅश सेगमेंट मध्ये एस एल चा यूज होत नाही. आता इथे लिमिटचा यूज कधी होतो? शॉर्ट सेलिंग करत असताना लिमिटचं, आता आपण शॉर्ट सेलिंग करतोय लक्षात ठेवा. आता आपण करतोय शॉर्ट सेलिंग. तर शॉर्ट सेलिंग करत असताना लिमिटचा यूज कधी होतो? जर आपल्याला मार्केट प्राइसच्या वरच्या प्राइसला शॉर्ट सेल करायचं असेल, मार्केट प्राइसच्या वरच्या प्राइसला जर शॉर्ट सेलिंग करायचं असेल, तर आपण सिलेक्ट करतो लिमिट. ठीक आहे, जसं की आता मार्केट प्राइस चालू 177. ठीक आहे, 178, 179 किंवा 180ला जर आपल्याला शॉर्ट सेलिंग करायची असेल, तर आपण लिमिट सिलेक्ट करणार, ते प्राइस मध्ये टाकणार 180 आणि सेलला क्लिक करणार. ठीक आहे, सेम. आता सपोज मला मार्केट प्राइसला शॉर्ट सेलिंग करायची, जी मार्केट प्राइस चालू आहे त्या प्राइसला जर मला शॉर्ट सेलिंग करायची, तर मी मार्केट सिलेक्ट करणार. ठीक आहे, आणि सेलला क्लिक करणार. ओके. बाजूला आहे एस एल. आता जसं मी सांगितलं, एस एलचा यूज आपण कॅश सेगमेंट मध्ये करत नाही.
एसएलचा यूज हा कॅश सेगमेंटमध्ये होत नाही. कॅश सेगमेंटमध्ये कशाचा यूज होतो? एसएलएमचा. ठीक आहे. आता एसएलएम कधी यूज करतो शॉर्ट सेलिंग करत असताना? जर मला मार्केट प्राइसच्या खालच्या प्राइसला स्टॉक शॉर्ट सेल करायचा आहे, मार्केट प्राइसच्या खालच्या प्राइसला जर स्टॉक शॉर्ट सेल करायचा असेल तर मी एसएलएम सिलेक्ट करतो. जसे की आता मार्केट प्राइस चालू आहे, सपोज सपोज नाही आहेच 177.25 35. ठीक आहे. आणि मला स्टॉक शॉर्ट सेल करायचा आहे 175, 174, 173. तर मी काय करणार? एसएलएम सिलेक्ट करणार, ग्रेड ट्रिगर मध्ये टाकणार 173 आणि सेलला क्लिक करणार. आलं लक्षात? इथे लिमिट मार्केट आणि एसएलएमचा यूज कुठे होतो हे क्लिअर झालं सर्वांना? शॉर्ट सेलिंग करत असताना लिमिट मार्केट आणि एसएलएम याचा यूज कुठे होतो हे क्लिअर झालं सर्वांना? ओके, ग्रेट. सो आता सपोज मला हा स्टॉक मार्केट प्राइसला करायचा शॉर्ट सेल. ठीक आहे. इथे पण मी 3 क्वांटिटी घेतो. ठीक आहे. मार्केट प्राइसला हा स्टॉक करायचा मला शॉर्ट सेल. कार्तिक सर, इथे खाली तुम्हाला रिक्वायर्ड मार्जिन दिसतंय? हे आहे तुमचं मार्जिन. म्हणजे तुम्हाला किती पैसे लागणार आहे हा स्टॉक बाय करण्यासाठी, ते इथे दिसतंय तुम्हाला. ओके. आणि बाकी ब्रोकरेज वगैरे जर चेक करायचं असेल तर नेक्स्ट डेला जी तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट नोट येते, त्या कॉन्ट्रॅक्ट नोटमध्ये चेक करायचं, त्यात तुम्हाला सर्व त्या स्टॉकसाठी किती ब्रोकरेज लागलं तुम्हाला, काय, ह्या सर्व गोष्टी दिलेल्या राहतात. क्लिअर आहे कार्तिक सर? ठीक आहे. हा सपोज मला 3 स्टॉक शॉर्ट सेल करायचे आहेत आयुसीचे मार्केट प्राइसला. ठीक आहे. मी काय करणार? इंट्राडे मार्केट 3 क्वांटिटी आणि खाली सेलला करणार क्लिक. बघा, एक्झिक्युटेड मध्ये आलो. आयओसी कम्प्लिटेड ऑर्डर दिसते. मार्केट प्राइसला 177.95 ला मी 3 क्वांटिटी शॉर्ट सेल केले आहेत. ठीक आहे. द पोर्टफोलिओला आलो. हम्म. आपला स्टॉक शॉर्ट सेल इथे दिसतोय. आता फॅमिली मला एक सांगा, इथे क्वांटिटी -3 का दिसत असेल मला? इथे क्वांटिटी -3 का दिसते मला? कोणी क्लिअर करू शकेल का? चॅट बॉक्स मध्ये सांगा, इथे क्वांटिटी -3 का दिसते? फक्त अमृता मॅडमांचा आन्सर आलेलं आहे, बाकीच्यांना क्लिअर नाहीये का? यशवंत सर, उमा मॅम, सोनल मॅम, श्रुती मॅम, श्रीकांत सर, शिवाजी सर, शीतल सर, शीतल मॅम, ऋषी सर, राकेश सर, पुष्पा मॅम, प्रेम सर, पूजा मॅम, कार्तिक सर, कमलेश सर, कमलेश जेजुरे सर, जोशना मॅम, गणेश सर, गजानन सर, दीपाली मॅम. सर्वांची नावं घेणं थोडं मुश्किल आहे. करेक्ट. आपल्याकडे नसताना आपण तो विकलेला आहे म्हणून इथे -3 दिसतंय. ठीक आहे. नसताना विकलाय म्हणून तो दिसतोय -3. ठीक आहे. आता सेम आपल्याला या स्टॉकला लावायचं स्टॉप लॉस आणि टार्गेट. तर प्रोसिजर सेम, काही चेंजेस नाही. पोर्टफोलिओला आलो. या स्टॉकला लावायचं मला स्टॉप लॉस. पहिले आपण स्टॉप लॉस पासून सुरुवात करूयात. ओके. या स्टॉकला मला स्टॉप लॉस लावायचा आहे. मी काय करणार? स्टॉकला क्लिक करणार, एक्झिटला क्लिक करणार. तर मी स्टॉप लॉस साठी काय सिलेक्ट करणार? मगाशी मी सांगितलं होतं स्टॉप लॉस साठी मी काय सिलेक्ट करणार. चॅट बॉक्स मध्ये आन्सर द्या. करेक्ट, एसएलएम. स्टॉप लॉस साठी मी काय सिलेक्ट करणार? एसएलएम. ओके. आता मला एक सांगा फॅमिली, या स्टॉकला मला लावायचं आहे 2 पॉईंटचा स्टॉप लॉस. ठीक आहे. तर माझी स्टॉप लॉसची व्हॅल्यू किती असेल? आपण स्टॉक शॉर्ट सेल केलेला आहे बरोबर. तर मला 2 पॉईंटचा 177 ला स्टॉप लॉस, सॉरी 177 ला मी स्टॉक शॉर्ट सेल केलेला आहे. तर मला 2 पॉईंटचा स्टॉप लॉस लावायचा आहे. तर माझी स्टॉप लॉसची प्राइस किती असेल?
179, कारण आपण स्टॉक शॉर्ट सेल केलेला आहे ना. तर जर मार्केट वरती गेलं तर आपल्याला लॉस असेल, बरोबर. सो 179 हा आपला स्टॉप लॉस असेल. भाग्यश्री मॅम 175 नाही 179 असेल ते. ठीक आहे, यशवंत सर, आरती मॅम, श्रुती मॅम. ठीक आहे. हम्म. आता मला सपोज 2 पॉईंटचा स्टॉप लॉस लावायचं, मी एस एल एम सिलेक्ट केलं. ठीक आहे, ट्रिगर प्राइस मध्ये टाकतो 179. ठीक आहे, आणि बायला मी करणार क्लिक. ऑर्डर्स मध्ये आलो, ओपन ऑर्डर मध्ये मला माझी स्टॉप लॉसची ऑर्डर दिसते. एस एल एम, ट्रिगर प्राइस 179. ठीक आहे. सेम आता मला 2 पॉईंटचे टार्गेट लावायचे, तर माझी प्राइस किती असेल तुम्ही सांगा आता. मी काय सिलेक्ट करणार इकडे, मला टार्गेट लावायचं बरोबर. मी पोर्टफोलिओला आलो, स्टॉकला क्लिक केलं, एक्झिटला क्लिक केलं. ठीक आहे, टार्गेटसाठी मी काय सिलेक्ट करणार आणि माझी टार्गेटची व्हॅल्यू किती असेल सांगा पटापट. करेक्ट, लिमिट आन्सर बरोबर आहे सर्वांचं. आता मला प्राइस सांगा किती असेल. 2 पॉईंटचं टार्गेट लावायचं मला बरोबर. करेक्ट, लिमिट सिलेक्ट करणार आणि 175 ही माझी टार्गेटची प्राइस असणार. ठीक आहे, मी लिमिट सिलेक्ट केलं, प्राइस मध्ये टाकणार 175. मी खाली बायला करणार क्लिक. ओके, ऑर्डर्स मध्ये आलो, लिमिट म्हणजे टार्गेट 175चं टार्गेट आयओसी या स्टॉकला माझं लागलेलं आहे. ठीक आहे. आता सेम कंडिशन आपण मागासारखं परत एक सिनेरिओ बघूया. ठीक आहे, सपोज तुमचं स्टॉप लॉस हिट झालेलं आहे. ठीक आहे, स्टॉप लॉस हिट झाला, तुम्ही स्टॉक मधनं बाहेर पडलात. हा स्टॉप लॉस हिट झाला. ठीक आहे, तुम्ही स्टॉक मधनं बाहेर पडला. तुमची जी टार्गेटची ऑर्डर आहे ती तुम्हाला मॅन्युअली कॅन्सल करावी लागेल. ती ऑटोमॅटिक कॅन्सल होत नाही, ती मॅन्युअली कॅन्सल करावी लागेल आणि करावीच लागेल. ठीक आहे, तुम्हाला तुमची, जर तुम्ही टार्गेट आणि स्टॉप लॉस दोन्ही पण लावलेलं आहे, तुमचं सपोज टार्गेट हिट झालं किंवा स्टॉप लॉस हिट झाला, दोन्हीपैकी काही एक जरी हिट झालं, तर रिमेनिंग जी दुसरी ऑर्डर असेल तुमची, ती तुम्हाला मॅन्युअली कॅन्सल करावी लागेल. ठीक आहे, जसं की आता सपोज असं समजा इथे की माझी स्टॉप लॉसची ऑर्डर हिट झालेली आहे, फक्त टार्गेटची ऑर्डर बाकी आहे, तर मला ती मॅन्युअली कॅन्सल करावी लागेल. ती मी केली. आता जर तुम्ही हे केलं नाही, तर याचा ड्रॉबॅक काय मी तुम्हाला सांगतो. सपोज तुम्ही असं समजा तुमचं टार्गेट हिट झालं. ठीक आहे, तुम्ही 100 रुपयाला स्टॉक बाय केला आणि 120 रुपयाचं टार्गेट लावलं आणि 90 रुपयाचा स्टॉप लॉस लावला. ठीक आहे, 120चं टार्गेट तुमचं हिट झालं, तुम्ही स्टॉक मधनं बाहेर पडलात, 20 रुपये तुम्हाला प्रॉफिट आहे. ठीक आहे, आता ती स्टॉप लॉसची ऑर्डर जर तुम्ही 90 रुपयाची तशीच ठेवली, मार्केट जर रिव्हर्स आलं, 90 रुपयापर्यंत मार्केट आलं. ठीक आहे, तर ती ऑर्डर एक्झिक्यूट होऊन जाईल आणि 90 रुपयाला नवीन स्टॉक तुमच्या अकाउंटमध्ये बाय होईल. ठीक आहे, मग बाय झाल्यामुळे काय होईल, तुमचा जो पहिला प्रॉफिट होता त्याच्यावरती पण इफेक्ट होईल त्याचा, आणि नवीन एक ऑर्डर क्रिएट होऊन जाईल. बरोबर. त्याच्यामुळं काय करायचं की आपली जी रिमेनिंग ऑर्डर असेल ती मॅन्युअली कॅन्सल करून टाकायची. ठीक आहे, क्लिअर झालंय सर्वांना. क्लिअर झालं सर्वांना. ठीक आहे, आता आयओसी या स्टॉक मधनं पण मला सपोज बाहेर पडायचंय. मी आयओसी ला क्लिक केलं, एक्झिटला क्लिक केलं, मार्केट जसं आहे तसंच बायला क्लिक केलं, झालं. आयओसी या स्टॉक मधनं पण मी पडलोय बाहेर. ठीक आहे, आता जसं की आपण एक प्रॉमिस केलं होतं काही दिवसांपूर्वी की आपण आपलं ऍप मराठीमध्ये सुद्धा आणतोय, तर ते आपण पूर्ण केलेलं आहे. ठीक आहे, मोर मध्ये यायचं, अकाउंट मध्ये यायचं, सेटिंग मध्ये जायचं. ठीक आहे, इथे बघा,
लँग्वेज ऑप्शन आहे, लँग्वेजला क्लिक केलं की आपल्याकडे इथे चार ऑप्शन आहेत: हिंदी, मराठी, कन्नड, इंग्लिश. तुम्हाला पाहिजे तर मराठीमध्ये पाहिजे, मराठी क्लिक करायचं, बॅक यायचं. तुमचं ऍप झालंय मराठीमध्ये आता. हे बघा, बाय सेल. आता या ज्या काही गोष्टी जसं की डिलिव्हरी, इंट्राडे, हे मराठीत नाही करू शकत. सो ते तसंच असेल. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या झाल्यात मराठीत. शीतल मॅम, स्क्रीन पूर्ण नाही दिसत. स्क्रीन पूर्ण नाही दिसत आहे का फॅमिली माझी? ठीक आहे. दीपाली मॅम, तुम्हाला पण प्रॉब्लेम येतोय? चेक करा, मोबाईल व्यवस्थित पकडा. ठीक आहे. आपण परत सेटिंग मध्ये आलो. लँग्वेज चेंज करायची आहे, परत इंग्लिश करायची. इंग्लिशला क्लिक केलं, बॅक आलो. ठीक आहे. आता ज्यांचे ज्यांचे काही क्वेश्चन असतील त्यांनी हँड रेज करा. ठीक आहे. आपण फक्त आयपीओ ला कसं अप्लाय करायचं हे बघणार आहोत आता. त्याच्यानंतर क्वेश्चन आन्सर सेशन कडे वळणार आहे. ठीक आहे. सो मी आयपीओ एक्सप्लेन करतो, तोपर्यंत ज्यांचे काही क्वेश्चन आहेत, डाऊट आहेत, त्यांनी हँड रेज करून ठेवा. ठीक आहे. आता आयपीओ ला कसं अप्लाय करायचं, तर मोर मध्ये यायचं. ठीक आहे. अकाउंट मध्ये यायचं. इथे दिसतंय आयपीओ. आयपीओ ला क्लिक करायचं. ठीक आहे. आता ज्या आयपीओ ला तुम्हाला अप्लाय करायचंय, ठीक आहे, त्या आयपीओच्या पुढे अप्लाय असं ऑप्शन आहे, त्या अप्लायला क्लिक करायचं. सिंपल प्रोसेस एकदम. इथे तुमचा युपीआय आयडी टाकायचा. इथे तुम्ही तुमचा युपीआय आयडी टाकायचा. ठीक आहे. युपीआय आयडी टाकल्यानंतर खाली फर्स्ट कट ऑफला क्लिक करायचं. जसं की आता मी इथे माझा युपीआय आयडी टाकतोय. ठीक आहे. मी माझा युपीआय आयडी टाकला. इथे खाली फर्स्ट कट ऑफला क्लिक करायचं. जी तुमची फर्स्ट कट ऑफ प्राइस असेल, जे फर्स्ट कट ऑफ प्राइसच्या बॉक्समध्ये क्लिक करायचं आणि सबमिट करायचं. बस. हे बघा, झालंय अप्लाय. बस इतकी सिंपल प्रोसेस आहे. एकदम इझी. प्रेम सर, मी परत रिपीट करतो. सपोज मला आयपीओ ला अप्लाय करायचंय. ठीक आहे. मी मोर मध्ये आलो, ऍपमध्ये अकाउंट्स मध्ये आलो. इथे आयपीओ ऑप्शन आहे, बरोबर. आयपीओ ला क्लिक केलं. मला 2 नंबरच्या आयपीओ ला अप्लाय करायचंय, बरोबर. मी अप्लायला क्लिक केलं इथे. इथे युपीआय आयडी मध्ये तुमचं युपीआय आयडी टाकायचं. ठीक आहे. युपीआय आयडी टाकला. फर्स्ट कट ऑफ प्राइसला क्लिक करायचं आणि खाली सबमिटला क्लिक करायचं. बस. सबमिटला क्लिक केलं. तुम्ही जो म्हणजे फोन पे किंवा गुगल पे, जो काही युपीआय आयडी टाकलेला असेल, तिथे रिक्वेस्ट जनरेट होते ऑटो पेची. ठीक आहे. ते ऍक्सेप्ट करायची, अप्रूव्ह करायची. बस, तुमचं काम झालं. शीतल मॅम, अविनाश सर, हे इक्विटीचं सेशन आहे. आपण ऑप्शनचं सेशन सेपरेट घेणार आहोत. ठीक आहे. प्रेम सर, झाले क्लिअर तुम्हाला? ओके, डन. ठीक आहे. गणेश सर, अनम्यूट करून बोलू शकतात तुम्ही. हा, मला विचारायचं सर की हा. जेव्हा ऑर्डर का एक्झिक्यूट होते, बरोबर, त्याच्यानंतर आता टार्गेट समजा हिट झालं आपलं, मग हम्म. तिथे एक ऑर्डर मध्ये दिसतं आपल्याला, ऑर्डर मध्ये नंतर पोझिशन मध्ये, मग पोझिशन मध्ये जाऊन ती कॅन्सल करायची हिट झाल्याच्या नंतर, की ऑर्डर मध्ये जाऊन करायची सर, हा प्रश्न होता. सर, ऑर्डर मध्ये करायची ना. पोझिशन मध्ये कसं करणार तुम्ही? अच्छा, का पोझिशन मध्ये तिथे हे होत नाही का, म्हणजे तिथे तिथे क्लिक केलं आपण तर तिथे ओपन होत नाही, ऑर्डर मध्ये गेल्यानंतर ती कॅन्सल ओपन होते का तिथे? हो. ओके, म्हणजे ऑर्डर मध्ये गेल्यानंतर तिथे फक्त कॅन्सल बटन प्रेस करायचं, इन शॉर्ट. येस सर. थँक्यू, थँक्यू. अमोल सर, अनम्यूट करून बोलू शकतात तुम्ही. हॅलो सर. येस सर. सर, माझा एक प्रश्न होता की आता बँक ऑफ इंडिया आपण बाय किंवा शॉर्ट सेल केलेला आहे हम्म. स्टॉक. हम्म. मग त्याच्यामध्ये आपण जसं की आपण स्टॉप लॉस आणि टार्गेट लावलो,
हा. तसं आपण क्वांटिटी एक्स्ट्रा ऍड करायची झाली तर ऍड हा ऑप्शन येतो. हो. मध्ये आपल्याला मार्केट प्राइसला जर क्वांटिटी आपल्याला ऍड करायची असेल हो तर आपण येतो. क्वांटिटी त्याच्यामध्ये ऍड करून एक्स्ट्रा क्वांटिटी ऍड करू शकतो. येस सर, करू शकतो. आणि त्याच्यानंतर आपण जर आपण पहिला अगोदरच्या प्राइसला जर स्टॉप लॉस आणि टार्गेट आपण लावलेला असेल तर ते तेवढंच तर प्राइस, तेवढंच क्वांटिटी पुरतं लिमिटेड राहतं. नवीन जे तुम्ही ऍड ऑन करणार त्याच्यासाठी नाही राहणार ते. त्याच्यासाठी नाही राहील का? मग नाही. त्याच्यासाठी आपण मग ट्रेलिंग ती करावी लागणार का? पहिली जी ऑर्डर असेल स्टॉप हा, लॉस आणि टार्गेटची, ती ती कॅन्सल कॅन्सल करायची करून. आणि नवीन ऑर्डर प्लेस करायची. पण म्हणजे माझं सजेशन असेल किंवा आपल्या पूर्ण टीमचं सजेशन हेच राहतं की प्राइस ऍड ऑन न केलेली कधी पण बेटर. रिझन सांगतो. सपोज तुम्ही आता बँक ऑफ इंडिया स्टॉकच घेऊयात, ठीक आहे. आता 131 हम्म, रुपीजला तुम्ही बाय केलेत 5 क्वांटिटी, ठीक आहे. हा, आता हा स्टॉक आला सपोज 125 ला, ठीक आहे. हा, तुम्ही 125 ला परत मार्केट प्राइसला 5 क्वांटिटी ऍड ऑन केली, ठीक आहे. हा, हम्म, आता तुमची प्राइस ही 131 नाही दिसणार तुम्हाला. ऍव्हरेज प्राइस म्हणजे 131च्या हिशोबाने तुम्हाला पुढचा प्रॉफिट नाही दिसणार. हा, ती 125च्या हिशोबाने पण नाही दिसणार, ठीक हा, आहे. 127 म्हणजे थोडक्यात मला काय म्हणायचं की प्राइस ऍव्हरेजिंग होऊन जाते. हा, म्हणजे सपोज मध्ये अडकून राहते का? अडकून नाही जात. सपोज हा, तुम्ही 100 रुपयाला बाय केला पहिल्यांदा, नंतर परत हा, तुम्ही 110 रुपयांना बाय केले. 100 रुपयाला 10 स्टॉक बाय केले, नंतर परत काही वेळानंतर 110 रुपयाला परत 5 स्टॉक बाय केले, ठीक हा, आहे. तर तुम्हाला तिथे ऍव्हरेज प्राइस दिसते. हे बघा इथे, इथे ही जी ऍव्हरेज प्राइस दिसते ना, हा, ठीक आहे. इथे पहिले तुम्ही 100 रुपयाला 5 स्टॉक बाय केले, तर इथे तुम्हाला ऍव्हरेज प्राइस 100 दिसणार, बरोबर. हा, आणि नंतर परत 110ला स्टॉक गेल्यानंतर परत तुम्ही जर 5 क्वांटिटी ऍड केली, ठीक आहे. तर हा, आता 105, सॉरी 110 आणि 100 याचं ऍव्हरेज निघतं, एक मीन व्हॅल्यू निघते ती 105, बरोबर. ऑलमोस्ट 105 हम्म, च्या जवळपास राहते. तर इथे ऍव्हरेज प्राइस जी होईल तुमची ती 105 होईल, आणि त्या 105च्या हिशोबाने तुमचा मग काय असेल प्रॉफिट लॉस, तो कॅल्क्युलेट होतो. हा, हा. हम्म. मग सर मध्ये आपण शक्यतो ऍड करूच नाही का? हा, तुम्हाला काय घ्यायचे ते एकत्र एकखटीच घेऊन टाकायचे. हा, हा. आणि सर आपल्याला स्टॉप लॉस आणि टार्गेट जर ट्रेल करावं झालं तर आपण नेहमी 1% आपण टार्गेट स्टॉप लॉस लावतो. ओके. मग त्याच्यानंतर आपण टार्गेट जर आपला प्रॉफिट मध्ये असेल तर आपण टार्गेट चेंज करतो आणि त्याच्यानंतर स्टॉप लॉस आपण 1%च्या टार्गेटला लावतो. तुम्हाला एक सोपी आयडिया देतो सर. ठीक हा, आहे. आता आहेत बरेचसे आपले फॅमिली मेंबर्स आहेत, सगळ्यांना पण एक आयडिया देतो. सपोज तुम्ही 100 रुपयाला स्टॉक बाय केलाय, ठीक आहे. हा, आणि तुम्ही स्टॉप लॉस लावलेला आहे 90चा, टार्गेट लावलेलं आहे 110चं, 110. ठीक आहे. हा, स्टॉकची प्राइस आली 109, 108, 109 रुपयापर्यंत स्टॉकची प्राइस आली, आणि तुम्हाला दिसतंय की हा स्टॉक अजून वरती जाणार आहे, ठीक आहे. हा, तर 5 पॉईंट टार्गेट ट्रेल करायचं, 5 पॉईंट स्टॉप लॉस ट्रेल करायचा. म्हणजे तुमचं टार्गेट किती ट्रेल होईल, ट्रेल होऊन किती होईल, 105, बरोबर. हा, सॉरी, हा. 115. हम्म, 110चं पहिलं टार्गेट होतं, करेक्ट. तुम्ही हम्म, 100 रुपयाला स्टॉक बाय केलेला होता. 110चं टार्गेट होतं आणि 90 रुपयाचं स्टॉप लॉस आहे तुमचा, बरोबर. हा, हा. आता तुम्ही पहिल्यांदा 5 5 पॉईंट म्हणजे टार्गेट पण ट्रेल केलं आणि स्टॉप लॉस पण ट्रेल केला, बरोबर. 108 हो सर. रुपयाच्या जवळपास तुमची स्टॉकची प्राइस आली आहे. तुम्हाला असं वाटतंय, दिसतंय तुम्हाला पूर्ण क्लिअर की हा स्टॉक वरतीच जाणार आहे अजून, ठीक आहे. काय हो, करायचं हो सरळ, सर. टार्गेट ट्रेल करायचं 115 रुपयांपर्यंत, आणि स्टॉप लॉस हम्म, ट्रेल करायचा 95 रुपयांना, ठीक आहे. हा. म्हणजे 2-3 पॉइंट आपल्याला मागे किंवा पुढे दिसले तर आपण ट्रेल करत राहणे. हा, ट्रेल करायचं. आपल्याला दिसतंय ना आता, हा, व्ह्यू क्लिअर आहे ना की हा हो, स्टॉक वरतीच जाणार आहे अजून, हा. आपलं टार्गेट ट्रेल करायचं. ओके सर. आणि सर आता कसं एक एक स्टॉक मध्ये मुवमेंट फास्ट असते. हम्म. त्याच्यामध्ये आपण म्हणजे ट्रेलिंगचं पॉईंट वाढवलं तर चालते का 10 पॉईंट? हो सर. हा, आता स्टॉकच्या मुवमेंटनुसार तुम्ही ट्रेलिंग ठरवू शकतात ना. होय सर. मग हम्म. तेच माझं कसं बऱ्याच वेळेला काय होतं
की एंट्री आपले 1% नंतर आपण ट्रेलिंग करायला झालं की स्टॉप लॉस नाही तर टार्गेट, शक्यतो टार्गेटच हिट होतोय. हा हा. स्टॉप लॉस हिट होत नाही, कारण की वेट करावं लागलं तरच स्टॉप लॉस हिट होतो, नाही तर हो हो मग मी हो मार्केट प्राइसला सेल करून टाकतो. हो हो करेक्ट. ते आपलं टार्गेट आणि स्टॉप लॉस मध्ये जरा गोंधळ कसा होतो, की आपण 1% नंतर आपलं ट्रेलिंग करतो ना, बरोबर. त्याच्यामुळे जरा गोंधळ होतो. काय गोंधळ होतो नक्की एक्झॅक्टली? आता कसं तुम्ही सांगितलं की 5 किंवा 10 पॉईंट तुम्ही ट्रेलिंग करा, हम्म. म्हणजे तसा हे करत नाही ना आपण, 1%च टार्गेट ठेवून मी ट्रेलिंग करत होतो. हा पण ठीक तो आहे ना, तसं पण केलं तरी चालेल. सपोज आता कसं सांगता येईल तुम्हाला, 10. म्हणजे 1% मध्ये कसं 15 किंवा 12 पॉईंट असं पकडत हा, होतो ना ते. एकच झालं ना सर ते. हो 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 सर. हा, तसं मी ओके करू ओके शकतो. सर, ठीक. मी जस्ट एक सजेशन दिलं तुम्हाला, हां बाकी हां. काही नाही. ओके सर. आणि सर आपले एखादी कोणती तर ऑर्डर जर आपली राहिली तर ती मॅन्युअली कॅन्सल करावी लागणार येस नाहीतर मग आपला करेक्ट. स्टॉक बाय किंवा शॉर्ट सेल होऊन जातो का ते? हो. ओके सर, थँक्यू सर. वेलकम सर. भाग्यश्री मॅम, अनम्यूट करून बोलू शकतात तुम्ही? सर मला ऑप्शनलचं विचारायचं होतं. बरं बोला मॅम, विचारा. सर ऑप्शनलचा ट्रेड होल्डिंग साठी घेऊन एसएल कसं लावायचं मॅम डिलिव्हरीसाठी? ऐका ना, ऑप्शन हा, कोणता घेताय तुम्ही, मला ते सांगा. म्हणजे मी आज म्हणजे घेतला नाही, मला डिलिव्हरीसाठी म्हणजे एसएल लावताच येत नाही म्हणून मी डिलिव्हरी घेतला म्हणजे ना नाही. मॅम, आपण तुम्ही ऑप्शनचे हे केलेले आहेत का? ऑप्शनचे सेशन केलेत का तुम्ही? हो. हा, तर आपण किती दिवस होल्ड करू शकतो, मला ते सांगा आधी. म्हणजे सर आज घेतलं तर उद्या विकायचं किंवा एसएल ट्रेड करायचं असं? आता जर एखादा तुम्ही ऑप्शनचा स्ट्राईक प्राइस घेतली, तर ती त्या हा. एक्सपायरी पर्यंत आपण कॅरी करू शकतो. त्या स्ट्राईक प्राइसची जी एक्सपायरी असेल त्याच्या तोपर्यंत आपण हा. कॅरी करू शकतो. आणि हम्म. स्टॉप लॉस हे असं आहे, तुम्ही ऑप्शनला लावा किंवा कॅश सेगमेंटमध्ये, सेम डे पुरतं मर्यादित राहतो फक्त. म्हणजे ते उद्या परत लावावं लागतं? हो. ओके. सेम डे साठी व्हॅलिड राहतो फक्त. सर याच्यावर व्हिडिओ वगैरे आहे का? मी पाठवतो मॅम, जर अवेलेबल झाले ना मी पाठवतो तुम्हाला. हो हो. ठीक आहे मॅम. तुमची बॅच कधी चालेल. कंप्लीट झालेली आहे? माझी बॅच जानेवारी मध्ये. म्हणजे आत्ता मागच्या महिन्यात? हो. अ, मागच्या महिन्यातच क्लिअर झालेलं ना बॅच? 5-6 महिने झाले माझे. मॅम जानेवारी मागच्या महिन्यात होता ना? नाही सर, म्हणजे हा 5-6 महिने झाले, म्हणजे जानेवारी पासून मी ऑप्शनलची ट्रेडिंग करते. इक्विटी क्लिअर आहे मॅम तुमचं हो एकदम प्रॉपर? हो. कारण जोपर्यंत इक्विटी क्लिअर होत नाही तोपर्यंत ऑप्शन मध्ये जाऊ नका. नाही सर, मी एक एकच क्वांटिटी घेते ऑप्शनलची, ती पण छोटे छोटे प्राइस. ठीक आहे मॅम, चालेल. आणखीन कोणाचे काही डाऊट्स क्वेरी आहेत असेल तर हँड रेज करून द्या. ठीक आहे, झालंय सर्वांच्या क्लिअर? ओके, सो आपण सेशन करूया तिथेच पॅकअप. ओके, थँक्यू सो मच फॅमिली. थँक्यू सो मच.